श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज पारायणचा 4था दिवस। माझ्याकडून हा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला, त्याच्यामुळे आता शेअर करते। तुम्ही बघू शकता आता गुरुपाठाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळी खूप छान असं वातावरण असतं, खूप छान असं ब्रह्ममुहूर्तावर आमच्याकडून श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचं पठण करून घेतात। त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। वेदामध्ये तया चतुर्मुखे का वेदचारी सांगेन का वधवी ठेवले एका चतुर्वेद निरोपिला तया आयुर्वेदाची उपनिषदाचा सारा मध्ये दिले बरवस्ती दुधानिंदेसी केवी काळाळे दिले शेयमले परियमले खावी विध झाला चक्कर प्रत्युत्तर देत असे एका ब्रह्मदेव यमासी अभिक्तरेंद्र मध्ये भी रुद्र जाप्य करीत तयासी अज्ञान लोक तामस ही उभे निजुनी पडती नर त्यात अनेक पाय पकडते जीवन भक्तिभावी पडते ते त्वा सर्वदेव वरचाये। श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून घेतला। नुसती इच्छा असून म्हणजे म्हणतात ना, पारायणला इच्छा असावी लागते आपली बसायची, असं काही नसतं। इच्छेनुसार काही होत नाही। ते स्वामींच्या मनात असायला पाहिजे की आपण तिथेपर्यंत जातो, तर ती स्वामींचीच इच्छा असते की आपण पारायणला बसावं। इथं श्री स्वामी समर्थांना मुजरा करून घेतला आणि इथं श्री औदुंबरांनाही फेऱ्या घालून घेतल्या। हे 7 दिवस कसे जातात काय समजतही नाहीयेत आणि खूप छान दिवस असतात। असं वाटते की वारंवार सप्ताह चालू असावा। इथं बघू शकता तुम्ही प्रहर स्वतः सगळ्यांची प्रहर चालू होती। इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप चालू होते। आणि ते एक छोटीशी मदत म्हणून रांगोळीच्या डेकोरेशनसाठी ताईंना फुलांच्या पाकळ्या करून देत होतो। काहीतरी सेवा करायला मिळाली। आणि ते बघू शकता आणि तर रांगोळी काढायची होती आणि थोडीशी ताईंना मदत केली ती ही रांगोळी काढण्यासाठी। आपल्या हातनं मठात काहीतरी सेवा व्हावी ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि इथं ताईचं रांगोळी काढायला चालू होतं आणि डेकोरेशन सुद्धा चालू होतं। खूप छान त्या रांगोळी काढतात।